महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी सर्वच राजकीय नेते आपल्या भाषणात करतात, परंतु या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी खरंच प्रयत्न केले जातात का, यावर आधारित हा ATV न्यूजचा विशेष रिपोर्ट। या सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे, कारणही त्याला तसंच आहे। स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या महिलांच्या मदतीला धावून आली आहे राष्ट्रवादी सामाजिक न्याय भवनाची महिला आघाडी। आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने व त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई बोरुडे यांनी बोल्हेगाव येथे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून 4 बचत गट तयार केले। वैष्णवी, सावित्री, दुर्गा, वैभवी या बचत गटाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी या गटांना मुद्रा लोनद्वारे प्रत्येकी 20,000 रुपये मिळवून देण्यात आमदार संग्राम भैया जगताप यांना यश मिळाले व या महिलांना आज जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई जगताप यांच्या हस्ते धनादेशाचे वाटपही करण्यात आले। या छोट्याशा पण तितक्याच मोलाच्या मदतीतून या महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहे। आपण जिल्हा बँकेच्या मार्फत आज आपण मुद्रा ग्रुपच्या वतीनं जे आपण लोन मंजूर केलं आहे आणि हे लोन संग्राम भैयांच्या आपले आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून हे लोन मंजूर झालेलं आहे आणि आज सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज ते वाटप करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी आपण पाहतो महिला सक्षमीकरण किती गरजेचं आहे। आज एक महिला आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यावरती उभा राहू शकते हे ह्याच्यातून आपण दिसले आणि आपण खरंच ह्या सक्षमीकरणाला जर पाठिंबा दिला तर आपण नक्कीच काही दिवसांनी ह्या सक्षमीकरणाची संख्या वाढून आपण महिला सक्षमीकरण याच्यामध्ये आपण प्राधान्य देऊ। आणि आज या ठिकाणी अरुण काका जगताप आणि आज ह्या जरीताई आणि रेखाताई साधनाताई यांच्या माध्यमातून ह्यांनी महिलांना पाठिंबा देऊन त्यांचं सक्षमीकरण करून म्हणजे त्यांची हे करण्याची लोन काढण्याचं त्यांना प्राधान्य देऊन आणि त्यांची समजूत काढून किंवा त्यांना शिकवून हे सगळं आपण त्यांच्या महिलांमार्फत त्या दोघी करत होत्या आणि आज ते शेवटच्या क्षणी आपण ते आज मंजूर होऊन आपण त्याचं वाटप करत आहोत। सामाजिक न्यायाच्या वतीने आमच्या महिला बचत गटांचे गट तयार चालू होते आणि आमदार संग्राम भैया यांच्या हस्ते आज आम्ही महिलांसाठी मुद्रा लोन त्यांनी आमच्या महिलांसाठी पास केलं आणि आज मुद्रा लोनचं वाटप करण्यासाठी आम्ही इथं सुवर्णाताईंच्या हस्ते वाटप केलं। राष्ट्रवादी भवनला जमलेलो आहोत सर्वजण आणि इथे 4 बचत गट जमलेले आहेत आणि आज संग्राम भैयांच्या मार्गदर्शनाखाली आणि अरुण काकांच्या मार्गदर्शनाखाली इथे मुद्रा लोनचं जे काय त्यांनी महिलांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी मदत केलेली आहे। महिला सक्षमीकरणासाठी सबलीकरणासाठी त्यांचा खूप मोठा प्रयत्न चालू आहे आणि हे सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा अध्यक्ष साधनाताई बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोलेगाव येथे हे 4 ग्रुप वैष्णवी, सावित्रीबाई आणि दुर्गेश्वरी असे वैभवी असे 4 ग्रुप आहेत आणि ह्या 4 ग्रुपला यांनी व्यवसायासाठी प्रत्येकी 20,000 हजाराचं लोन दिलेलं आहे, जे सहजासहजी मिळत नाही आहे महिलांना। त्यासाठी मॉर्गेज दाखवावे लागतं, व्यवसाय दाखवावा लागतो। यांच्याकडे अगोदर काहीच भांडवल नव्हतं आणि तो भांडवल त्यांनी ते अवेलेबल करून दिलेलं आहे आपल्याला आणि हे कराळे सरांच्या माध्यमातूनही खूप मोठी मदत झालेली आहे महिलांसाठी आणि महिला नक्कीच याचा लाभ घेतील। आणि दुसरी गोष्ट आपले झेडपीच्या सदस्या सौ सुवर्णाताई जगताप यांच्या हस्ते कर्जाची वाटप झालेली आहे। आज महिला खूप खुश दिसत आहेत सगळ्याच की त्यांना 20,000 हजार प्रत्येकी मिळालेले आहेत आणि त्या नव्यानं काहीतरी करायची त्यांची जी काय हौस होती, जी काय त्यांची गरज होती ती आज भागलेली आहे आणि त्यांना मी यानंतरही पुढच्या लोनसाठी शुभेच्छा देते आणि राजकीय भाषणात आपण एक वाक्य नेहमीच ऐकत आलो आहोत, 80% समाजकारण व 20% राजकारण, पण ते प्रत्यक्षात घडतं का? पण हे एक उदाहरण जनतेसमोर आले आहे। राजकीय पक्षांनी अशा प्रकारे काम केल्यास जनतेला नक्कीच याचा फायदा होईल व बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल। तसेच बचत गटाचा फक्त राजकारणापुरता उपयोग करून न घेता या महिलांना अशा प्रकारे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सहकार्य केल्यास या महिलाही एक नवा इतिहास घडवतील। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।